हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर सुट्टी म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे, सुट्टी म्हटलं की सगळंच लेट होत जातं. आज आहे संडे, सरांना मुलांना सुट्टी आहे, सो ते पण आता उठलेले आहेत. मी झाडलोट वगैरे कचरा काढला, आंघोळ केली, फ्रेश झाली आणि आज काही व्यायाम केलेला नाही आहे, त्यामुळे मग लवकर आंघोळ केली आणि आंघोळ करून मग आता इथे मी थोडंसं नेहमीप्रमाणे तयार होते. लिप बाम वगैरे लावते, मॉइश्चरायझर क्रीम आणि टिकली हे माझं रेग्युलरचं आहे. तर आता इथे खुर्चीमध्ये कपडे ठेवली होती, ती सुकलेली आहेत, त्यामुळे मग आता घड्या करायच्या राहिल्यात, तर त्या मी आता इथे घड्या करायला घेतलेल्या आहेत. आई आज काय बनवती? आज पोहे बनवते, नाश्ता पोहे. अच्छा. खाणार ना? हो. आंघोळ वगैरे करून घ्या. हो हो. शेंगदाणे खायचे बरं का पोह्यांमध्ये. तर आता इथे घेतलेले आहेत पोहे करायला. तेलामध्ये जिरी मोहरी वगैरे टाकलेली आहे आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर मग पोहे स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकणार आहे. तर पोहे आता इथे करायला घेतलेले आहेत. आज नाश्त्यामध्ये पोहेच आहेत, तर या तुम्ही पण नाश्ता करायला. तर आता इथे माझे पोहे तयार झालेले आहेत आणि आम्ही इथे चौघांसाठी घेतले, तर मी इथे छोट्या डिशमध्ये मला घेतलेले आहेत. मृदुल काय बनवतोय? कॉफी बनवते आपल्यासाठी. अरे वा, कशी बनवतो? पहिलं तर मग मी आता आपल्या चौघांसाठी 2 कप्स मिल्क घेतलंय. अरे वा. त्याच्यानंतर आता थोडंसं पाणी ऍड केलंय. हां आणि आता ही नेसकॅफेची कॉफी पावडर टाकणार, हां. थोडी स्ट्रॉंग करणार आहे आणि 1 टीस्पून शुगर टाकणार आहे, हाफ टीस्पून. ओके. मग आता पहिले तू दूध गरम करायला ठेवले का? हो. अच्छा. आता याच्यात कॉफी पावडर टाकायची आहे. अच्छा, हे स्ट्रॉंग करणार आहेस ना? हो. आता शुगर टाकणार. हो. आता याच्यात हाफ टीस्पून शुगर. ओके. वाव. बघूया आता मृदुल कॉफी बनवते आज आमच्या सगळ्यांसाठी आणि कशी होते ती मी तुम्हाला सांगतेच. कॉफी हो झाली अरे आता वा. तयार. छान, मस्तच. तर आता आपण ही गॅस बंद करून खाली घेऊया. हां. वाव, मृदुलने आज सगळ्यांसाठी कॉफी बनवली आहे. छान. आता आपण एक कप मध्ये घेऊ. मटका कॉफी. वाव, नाईस. अगदी परफेक्ट झालेली आहे आणि त्याने चौघांसाठी आमच्या कॉफी बनवलेली आहे. तर ते फारसे घेत नाहीत, परंतु आज त्यांना म्हटलं तुमच्यासाठी पण बनवा. वाव, मस्तच. काय करते? काय नाही, आता भांडी घासते.
तर आता इथे नाश्त्याचं माझं भांडी वगैरे क्लीन करून झालेत आणि किचन ओटाही क्लीन केलेला आहे. त्यानंतर पुन्हा मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे. तर असं स्टेप बाय स्टेप सुट्टीच्या दिवशी माझं चालू असतं आणि असंच निवांत मग दिवसभर माझं किचनमध्ये जातो. तर आता इथे किचन वगैरे क्लीन करून घेतले, कपडे वगैरे वॉश करायचे आहेत. त्यामुळे मग आता मुलांचे इथे युनिफॉर्म वगैरे मी घेत आहे. कारण काय होतं की मुलांचे युनिफॉर्म वगैरे असले की मग ते लवकर जर भिजायला घातले पावडरमध्ये तर लवकर निघतात आणि माझ्याकडे कुठलीही मेड नाही किंवा वॉशिंग मशीन नाही आहे. मी स्वतः हाताने सगळी कामं करते, भांडी वगैरे सगळं घरातलं. होममेकर म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे स्टेप बाय स्टेप घरातली कामं कशी चालू असतात अगदी न थकता. आणि न थकायचं कारण म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, रोजचा व्यायाम, त्याचबरोबर हेल्दी खाणं, घरात बनवलेलं खाणं. म्हणजे हे केल्याने काय होतं की आपण फिट राहतो, ॲक्टिव्ह राहतो आणि कधीही आपल्याला थकवा असं जाणवत नाही. एकदा 30-35 ओलांडल्यानंतर शारीरिक प्रॉब्लेम चालू होतात, थकवा जाणवतो आणि मग एकदा कंटाळा केला की कंटाळाच येत असतो कामांचा. त्यामुळे मग हे असं मी माझ्या पद्धतीने रुटीन ठेवलेलं आहे, अगदी घड्याळाच्या काट्यावर. सुट्टी असो किंवा मुलांना स्कूल, ऑफिस, सरांना असलं तरी पण माझं जे आहे रुटीन ते माझं अगदी घड्याळाच्या काट्यावरच आहे. तर आता सुट्टी जरी असली तरी बघा स्टेप बाय स्टेप माझं चालूच असतं. नाश्ता वगैरे, झाडलोट, देवपूजा, पुन्हा त्याचबरोबर क्लिनिंगची कामं आली. आता हे सगळं माझं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आता इथे मी कपडे वगैरे वॉश करायला घेतलेले आहेत. कपडे वॉश करण्या अगोदर मी इथे अर्धा-1 तास भिजायला घालत असते कपडे. तर मुलांचे आज युनिफॉर्म वगैरे, सॉक्स वगैरे आहेत, सरांचे कपडे आहेत, टॉवेल्स आहेत. त्यामुळे मग विचार केला की पहिले भिजत घालावी पावडरमध्ये आणि त्यानंतर मग वॉश करायला सोपं जातं. आणि मग नंतर अगदी पटकन दगडावर जरी कपडे असे ब्रशने घासले की अगदी इझी निघतात. त्यामुळे मी अगोदर पहिले भिजायला घालते आणि त्यानंतर मग बाकीची कामं उरकते. तर आज जेवणामध्ये पण विचार चालला आहे की आज मिसळ पाव बनवूया. त्यामुळे आज मिसळ पावचा बेत केलेला आहे. आज संडे स्पेशल. आणि नॉनव्हेज तर आता दसऱ्यापर्यंत आम्ही खात नाही. म्हणजे आता गणपती बाप्पा झाले, आता त्यानंतर पितृपाठ येईल आणि त्यानंतर मग घटस्थापना. त्यामुळे मग आता नॉनव्हेज सध्या बंद आहे. नॉनव्हेज दसरा झाल्यानंतरच आम्ही खायला सुरुवात करतो. त्यामुळे आज संडे, मुलांना काहीतरी वेगळं खायची चटकदार सवय झालेली असते आणि मुलांची फरमाईश असते काहीतरी मेनू कर आज सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे मी आज इथे मिसळ पावचा बेत केलेला आहे. मटकीला छान मोड आले होते. गावठी मटकी गावावरून आणलेली, भिजत घातली होती, तिला छान मोड आले. विचार केला चला आज मिसळ पाव बनवावं म्हणून इथे स्वच्छ चाळणीमध्ये धुवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान मोड आलेले आहे. अगदी फडक्यात पण बांधत नाही मी किंवा चाळणीत ठेवत नाही, टोपामध्येच मोड येतात. तर अशा पद्धतीने मटकी धुवून घेतली. कुकरला आता इथे मी पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये मीठ घातले चवीनुसार आणि आता थोडीशी हळद टाकणार आहे. तर हळद टाकल्यानंतर थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आणि अगदी एकच शिट्टी घ्यायची. म्हणजे मटकी जास्त शिजून घ्यायची नाही. आपल्याला मिसळ बनवायची म्हटल्यावर मटकी जास्त शिजवलेली जात नाही. तर मग एकच शिट्टीमध्ये अगदी परफेक्ट मटकी शिजली जाते. त्यामुळे मी आता इथे कुकर लावला आणि मग 1 शिट्टी घेणार आहे. तोपर्यंत कुकरही थंड होतो आणि कपडेही वॉश करून होतात. चला, तर आता नाश्ता वगैरे झाला आहे, भांडी वगैरे क्लीन केलेली आहेत आणि कपडे भिजायला घातले. तर आज मिसळ पावचा बेत आहे, आज संडे स्पेशल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता मी कपडे वगैरे वॉश करून घेते. बाकी सगळी कामं आवरलेली आहेत. मुलं खाली गेलेली आहेत खेळायला, सर त्यांचं काम करत आहेत. तर मग मी आता आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. तर चला.
तर कपडे वॉश करून झाले, अगदी अर्ध्या तासामध्ये माझे कपडे वॉश करून झालेले आहेत. बाथरूम वगैरे क्लीन केले, त्यानंतर दुसरंही बाथरूम क्लीन केले आणि ते कपडे आता मी सुकायला टाकते गॅलरीत. तर छान ऊन पडले, कपडे सगळी आता बाहेर टाकल्यानंतर रशीवर अगदी दिवसभर म्हटलं तरी सुकतात. पाऊस आला की काढावेच लागतात, परंतु आता सध्या पाऊस नाही आहे, त्यामुळे मग उन्हाने हवेने पटकन सुकतात. तर इथे आता गॅलरीत टाकून घेते. त्यानंतर मग आता मिसळ बनवायची म्हटलं तर त्याचीही तयारी करायची, त्यामुळे आता पटपट उरकते. मुलांचं मग नंतर 1-2 तासामध्ये खेळून आल्यानंतर मग पुन्हा चालू होतं की आई भूक लागली. त्यामुळे मग आता ही सगळी कामं मला पटपट करावी लागतात, कारण सगळं स्टेप बाय स्टेप चालू असतं. मुलं आल्यानंतर मग पुन्हा जेवणाची तयारी वगैरे सगळं काही करायचं असतं. तर आता इथे लसूण वगैरे सोललेला असतो. 8 दिवसासाठी मी आठवड्याभरासाठी लसूण वगैरे सोलून ठेवते, म्हणजे माझी सकाळची धावपळ असतेच, डब्याची वगैरे घाई असतेच, त्यामुळे मग पटकन घ्यायला बरं पडतं. तर आता इथे सोलायचं आहे, परंतु आता मी फक्त मिसळसाठी थोडासा सोलून घेते आहे. अगदी काही करायचं म्हटलं तर स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस करायचं म्हटलं तर एकटी असलं की मग सगळंच करावं लागतं. त्यामुळे मग आता इथे लसूण वगैरे सोलायला घेतला आहे. मुलं आलेली आहेत खेळून आणि टी व्ही बघतायत, तर थोड्या वेळ त्यांनी टी व्ही लावला आहे. तर आता इथे सगळी प्रिपेरेशन अगोदरच मी करून घेतली आहे. कांदा टोमॅटो कट करून घेतला आहे, लसूण, आलं आणि थोडंसं खोबरं. तर अगदी पुणेरी झणझणीत मिसळ बनवायची म्हटलं तर हे वाटण आपल्याला अगोदर काढावं लागणार आहे. आणि या अगोदरही मी पुणेरी झणझणीत मिसळ 25 ते 30 लोकांसाठी कशी करायची, केवढं प्रमाण, परफेक्ट प्रमाण, अगदी मी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. तर खूप छान झणझणीत मिसळ होते. अगदी घरी बनवली तर फ्रेश अशी सगळे पोटभर खातात आणि खूप छान अशी तयार होते. तर ती अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते. तर इथे कांदा आणि टोमॅटो हे तेलामध्ये सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी काळसर वाटण करायचं नाही आहे, तर सोनेरी रंगावर भाजायचं आहे. म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत कांदा टोमॅटो छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं वगैरे लसूण आलं हेही मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे तव्यावर. आणि आता त्यानंतर कांदा आणि टोमॅटो, तर हे भाजून झाल्यानंतर आता मी काढून घेते एका ताटामध्ये. थोडं थंड झाल्यानंतर ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर आता इथे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. तर आता तेलाची कंजूसी न करता इथे 4 ते 5 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे टोपामध्ये. तर इथे मी टोप तापायला ठेवला आहे, त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला छान फोडणी द्यायची आहे. तेलामध्ये जिरी, मोहरी, फ्रेश कढीपत्ता, 2-3 तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्यानंतर छान तडका बसल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत जे वाटलेलं आहे. तर आता कढीपत्ताही मी फ्रेश असं स्वच्छ धुवून टाकलेला आहे तेलामध्ये. ते छान परतल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आता मी इथे तेलामध्ये टाकून घेते. तेलामध्ये वाटण टाकून घेतल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे. परत एकदा परतून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर मी हे सगळं भांड्यातलं वाटण मी व्यवस्थित आता काढून घेते चमच्याने तेलामध्ये. तर तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा. त्या अगोदर व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आता इथे तेलामध्ये छान वाटण परतून झाल्यानंतर मग मी मसाले ॲड करणार आहे. कुठलीही घाई करायची नाही. वाटण छान तेलामध्ये परतल्यानंतर मिसळला छान अशी चव येते आणि मिसळ अशी एकदम चविष्ट रुचकर बनते. तर आता इथे मसाले मी टाकून घेते. तर इथे थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे, थोडा राहिलेला होता म्हणून मग तो सगळाच टाकून घेतला मी. इथे मी खडा मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे मी गरम मसाला आहे तो पावडर ती मी टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे लाल तिखट टाकलेले आहे 1/2 टीस्पून. खूप तिखट आहे म्हणून 1/2 टीस्पून टाकले. बेडगी मिरची कलरसाठी 1 टीस्पून टाकलेली आहे, 1 चमचा. त्यानंतर हळद पावडर टाकलेली आहे 1/2 टीस्पून. नंतर जो आपला गोडा मसाला आहे आपण जो वर्षभराचा करतो तो मी 1 टीस्पून टाकलेला आहे फुल भरून चमचा. त्यानंतर मिसळ मसाला टाकलेले आहे 2 ते 3 चमचे. तर अशा पद्धतीने सगळे मसाले टाकून घेतलेले आहे. थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी पुन्हा 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर झणझणीत पुणेरी मिसळ म्हटलं तर अगदी तरीबाज, त्यामुळे मग तेल इथे लागणारच आहे. तर एक दिवस असं खायचं म्हटलं तर फॅमिलीसोबत आपण असं एन्जॉय केलाच पाहिजे. तर मग त्यावेळेला आपलं डाएट किंवा आपली हेल्थ बाजूला ठेवायची, कारण खाल्लं पण पाहिजे.
तर आता इथे छान असं मी परतून घेतलेलं आहे बघा, खूप छान असा कलर आला आहे. तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर मग आपण जी मटकी उकडलेली होती, म्हणजे एक शिट्टी मटकीला घेतलेली होती, तर ते आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर आता कुकर पण थंड झालेला आहे. तर अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित असा मसाला मी परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय, कुठलीही अशी घाई केलेली नाही आहे. 2-3 वेळा आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. तर आता मटकीला इथे एक शिट्टी घेतलेली होती, तर तीसुद्धा त्यामध्ये मी ॲड केलेली आहे. तर त्याच्यातलंही पाणी मी ॲड केलं आहे. आणि मिसळ म्हटलं तर थोडी आपल्याला रस्सा, त्याचं सॅम्पल हे जास्तच करावं लागतं, कारण आपण फरसाण ॲड करणार, त्यानंतर ती घट्ट होते. त्यामुळे इथे थोडंसं पातळच बनवायची आहे. तर जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर इथे मी आता आमच्या चौघांसाठी बनवत आहे. आणि मिसळ म्हटलं तर सगळ्यांचीच आवडती, अगदी झणझणीत पुणेरी मिसळ. तर आता इथे मी चौघांसाठी बनवलेली आहे. पाणी तिथं जेवढं पाहिजे तेवढं मी ॲड केलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता पूर्णपणे मी मिक्स करून घेतले चमच्याने. तर तुम्ही बघू शकता, अगदी उकळी आल्यानंतर त्याला खूप छान तरी येते. तर ते इथे मी खडा मिठाचा वापर केलेला आहे. मी रस्सा भाजीला खडा मीठच वापरते, त्यामुळे इथे मी खडा मिठाचा वापर केला आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये उकळी आल्यानंतर तुम्ही गॅस ऑफ करू शकता. तर इथे छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय, खूप छान उकळलेली आहे. वासही खूप छान सुटलेला आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी 2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. तोपर्यंत इथे मी कांदा, त्याचबरोबर इथे लिंबू वगैरे कट करून घेते. तर कांदा, कोथिंबीर, लिंबू हे सगळं कट करून घ्यायचं आहे. खाताना हे आपल्याला सगळं लागणारच आहे, त्यामुळे मी ही प्रिपरेशन अगोदर मी करून घेते. आता मिसळ तयार झालेलीच आहे जवळपास. तर अगदी 2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मिसळ झालेली आहे. तर इथे ताजे पाव आणलेले आहेत आणि मिसळ म्हटलं तर पाव गरम करायची गरज पडत नाही, अगदी ताजे पाव आहेत. तर ते मी इथे एका ताटामध्ये काढून घेते आहे. तर मिसळ म्हटलं तर दही आलं, त्याच्यामध्ये लिंबू, कांदा, कोथिंबीर, पाव, तर दही मिसळ पण खूप छान लागते. तर आता इथे मी सगळे एका ताटामध्ये पाव काढून घेते आहे. अगदी ताजे फ्रेश पाव आहेत. तर आता आपली मिसळ तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता, अगदी झणझणीत पुणेरी मिसळ तयार झालेली आहे. खूप छान तरी आलेली आहे. इथे छान मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे. तर हे बघा, तर या तुम्ही पण मिसळ सर्व करायला. आणि अगदी खोलगट डिशमध्ये, म्हणजे मिसळ घेताना पण अगदी खोलगट डिशमध्ये घ्यायची आहे, म्हणजे सॅम्पल जे तरी असते रस्सा, तर तो व्यवस्थित आपल्याला घेता येतो, खाता येतो. तर आता इथे मी त्यावर फरसाण टाकून घेते. तर इथे मिसळचं फ्रेश असं फरसाण आणलेलं आहे. तर दही आणि कांदा, लिंबू. तर आता इथे सगळ्यांसाठी मी ताटामध्ये घेत आहे मिसळ. तर सगळ्यांना इथं देत आहे, मुलांना वगैरे, सरांना. आणि कांदा, परत कोथिंबीर, लिंबू, मिसळ आणि त्याचबरोबर पाव. तर या तुम्ही पण सर्व करायला. आणि खूप छान झालेली आहे, असं स्मेलवरूनच कळतं आहे. तर घरी बनवलेलं कधीही चांगलं. तर मिसळ खूप छान झाली होती. आता जेवण झालं आहे आणि आता भांडी क्लीन करायची, किचन क्लीन करायचे. तर जेवण झालं, थोड्या वेळ टी व्ही बघितला. खूप कंटाळा आलेला, कारण नॉनस्टॉप सकाळपासून कामच चालू होती. मग थोड्या वेळ मुलांसोबत टी व्ही वगैरे बघितला आणि त्यानंतर आता इथे पुन्हा जेवणाची भांडी वगैरे क्लीन करायची. तर ही नाश्त्याची भांडी जी रॅकमध्ये आहेत ती काढून घेते आहे आणि नंतर मग ती रॅकमध्ये लावून घेणार आहे. तर आता इथे किचनवर सगळी मी भांडी काढून ठेवली आहे. तर आता तब्बल घड्याळामध्ये 3:30 वाजलेले आहे. 2 वाजता जेवण केलं, त्यानंतर अर्धा 1 तास मूवी बघितला आणि आता इथे पुन्हा मी जेवणाची भांडी जी खरकटी आहे ती काढून घेते, धुवून घेते स्वच्छ आणि त्यानंतर लिक्विडने मग पटपट क्लीन करता येतात. तर अशा पद्धतीने नॉनस्टॉप माझी स्टेप बाय स्टेप, सुट्टी असो किंवा ऑफिस, मुलांना स्कूल असो, तर असं हे माझं रोजचं रुटीन असतं. फक्त एवढंच का सुट्टीच्या दिवशी थोडंसं लेट उठलं जातं आणि त्यामुळे मग ही कामं लेट होतात.
ठेवतात. तर असं आहे, परंतु जी काही कामं आहेत ती करावंच लागतात आणि त्यानंतर पुन्हाही मग दुसऱ्या दिवसाची मला तयारी भाजीची वगैरे करून ठेवावी लागते. एक्स्ट्राची कामं मग मी असं दुपारच्या वेळात वगैरे काढते. त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग करायचा शूट केलेला, पुन्हा रील्स बनवायचे असतात इन्स्टाला. असं हे माझं स्टेप बाय स्टेप काम आणि हे रुटीन चालूच आहे. तर बघा, आणि जर आपण ही कामं स्वतः हाताने केली तर मग आपण फिट पण राहतो आणि ॲक्टिव्ह राहतो. पुन्हा आपल्याला ह्या कामांची सवय होते आणि काहीच कामाचं वाटत नाही. अगदी अर्धा तासामध्ये 1 तासामध्ये सगळी कामं होतात. भांडी वगैरे म्हटलं, किचन क्लिनिंग म्हटलं तर अर्धा 1 तास खूप झाला. तसेच कपडे वगैरे वॉश करायलासुद्धा अर्धा तासामध्ये जास्तीत जास्त कपडे असेल तर 1 तास पुरेसा होतो. म्हणजे ही कामं सगळी घड्याळाच्या काट्यावर असतात आणि अगदी स्टेप बाय स्टेप असतात. त्यामुळे अगदी आपल्याला ती सवय झाली ना की आपण बघा ती सगळं म्हणजे किचन क्लिनिंग, कपडे, जिथल्या तिथं जी वस्तू घेतलेली ती तिथल्या तिथे जागेवर, मुलांना पण ती सवय लागली ना की मुलांनी पण ती वस्तू घेतल्यानंतर जागेवर गेली ना की आपल्याला जास्तीची कामंही पडत नाही. म्हणजे ही अशी आपण जर मुलांना सवय लावली ना तर मग आपली ही कामं वाचतात आणि मुलांनाही चांगल्या सवयी लागतात. आता तुम्ही बघू शकता इथे मी केवढी भांडी घासलेली आहेत बघा. बेसिंग पण क्लीन केलेलं आहे. त्याचबरोबर आता इथे जे असं भांडी खरकटी वगैरे धुतल्यानंतर ही मी इथे जाळी वगैरे जी ठेवलेली आहे, तर हे सगळं खरकटं बारीक बारीक कण असतात ना तर ते खाली पायपात वगैरे जाऊन ब्लॉक होत नाही. त्यामुळे मग मी इथे अशी जी बारीक जाळी आहे ती अशी बेसिंगमध्ये ठेवलेली आहे. ती पण रोजच्या रोज स्वच्छ भांडी वगैरे वॉश केल्यानंतर बेसिंग वगैरे ही जाळी सगळं स्वच्छ असं क्लीन करून ठेवते, म्हणजे झुरळं वगैरे पायपातून येत नाही. आजचा माझा संडे व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.